एप्स्टाईन फाईल्स हे एक अमेरिकेत सध्या गाजणारं अगदी, आणि त्या फाईल्स जर उघडल्या तर भारतात राजकीय भूकंप येईल असा पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केलाय। महिन्याभरात मराठी पंतप्रधान बघायला मिळू शकतो असं पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने खळबळ माजली। काय परिणाम होतील फडणवीस गडकरींना टॅग करत चव्हाणांनी प्रश्न विचारलाय। एप्स्टाईन फाईल्समध्ये ट्रम्प यांच्यासह जगभरातल्या नेत्यांची नावं असल्याची चर्चा आहे। पण नम्रता, याच्यातला ट्विस्ट असा आहे की ते एकीकडे असं म्हणतात की महाराष्ट्रातली व्यक्ती पंतप्रधान होईल, म्हणजे भाजपचा पंतप्रधान पर्यायानं गडकरी फडणवीसांची त्यांनी नावं घेतली आहेत। पण अर्थ असा, खरी बातमी अशी की नरेंद्र मोदी राहणार नाहीत पंतप्रधानपदी असं ते सुचवत आहेत। त्याचं कारण एप्स्टाईन फाईलची फार दुरान्वये मोदींचं नाव जोडलं जात आहे। अगदी, आणि या सगळ्याचा आता परिणाम काय होणार याची चर्चा साहजिकच सुरू झालेली आहे। दिल्लीला किंवा मुंबईला बोलेल जास्त, पण मी काय बोललो, एक वाक्य बोललो, त्याचा तुम्हाला अर्थ काय काढायचा तो काढा। मी काय म्हटले की मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता आहे, यातलं काय अर्थ काढायचं तो काढा, आणि बाकी तुम्हाला सांगायचं मी खालगी सांगतो, कारण मी हे फक्त मुंबईच्या पातळीवर बोलणार आहे। एप्स्टाईन फाईल्स उघडल्या तर भारतात राजकीय भूकंप, पृथ्वीराज चव्हाणांनी दावा केलेला आहे। त्यांच्या बोलण्याचे दोन अर्थ निघतात। एक, मराठी पंतप्रधान म्हणजे फडणवीस किंवा गडकरी, कारण ते भाजपचे आहेत आणि भाजपकडचे सगळ्यात मोठे चेहरे आहेत। पण दुसरा आणि मोठा गंभीर अर्थ म्हणजे पंतप्रधान मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत। आणि एप्स्टाईन फाईलमध्ये नेमकं काय असू शकतं या संदर्भात दावे केले जात आहेत। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। जेफ्री एप्स्टाईन हा अमेरिकन उद्योगपती आणि फायनान्सर आहे। एप्स्टाईनवर लैंगिक शोषण, मानवी तस्करीचे आरोप आहेत। जगातील प्रभावशाली व्यक्तींना जाळ्यात ओढल्याचे त्याच्यावर आरोप आहेत। 2019 मध्ये जेलमध्ये तो मृतावस्थेत सापडला। जगातल्या अनेक प्रभावशाली व्यक्तींशी त्याचे संबंध असल्याची चर्चा आहे। अमेरिकेच्या संसदेत सध्या एप्स्टाईन फाईल्स फारच गाजतायत। आपल्यासोबत याविषयी बोलण्याकरता आहेत भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार। मुनगंटीवारची स्वागत आहे आपल्या पुढारी न्यूजवर। बातमी आपल्या समोर आहे। एप्स्टाईन फाईल्स जर का खुल्या झाल्या तर मराठी माणूस पंतप्रधान होईल असं पृथ्वीराज बाबा म्हणतात, ज्याचा अर्थ असा की मोदी पंतप्रधान राहणार नाहीत। आपली प्रतिक्रिया? याचा अर्थ असा आहे की अमेरिकेसोबत हे गुप्त संधान बांधून भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं काम करत आहे काँग्रेस। याचा साधा अर्थ आहे, ज्या फाईल अमेरिकेत आहे त्याची माहिती इथं कशी पोहोचते हो? बरं, इथं माहिती कशी पोहोचते? म्हणजे अमेरिकेने असं ठरवलं आहे की भारताचा विकासाचा वेग थांबवण्यासाठी अस्थिरता निर्माण करायची, आणि माध्यम काय? काँग्रेसचे नेते। हे काँग्रेसवाले नेहमीच, काँग्रेसचे लोक नेहमीच विदेशी हातात बाहुलं बनतात। बरं, या देशाचं खूप नुकसान या काँग्रेसच्या लोकांनी केलं आहे। बरं, मुनगंटीवारची धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।